तर नमस्कार मित्रांनो. तर तुम्ही काल ब्लॉग बघितले असतील यूट्यूबला आपले. आम्ही फिरायला आलोत म्हणून. आणि पुन्हा दुसरा पण आम्ही एक ब्लॉग टाकला आहे. तर 2 ब्लॉग असे टाकलेले आहेत आणि शॉर्ट व्हिडिओ पण 1-2 टाकले होते, बरोबर आहे का सगळे? तिथले प्राणी संग्रहालयातले टाकले होते. तर मी सगळ्यांचं प्रेम बघितलं आणि सगळ्यांच्या म्हणजे भरपूर एवढ्या म्हणजे काही काही अशा कमेंट होत्या भरपूर. तर मला ब्लॉग फक्त त्याच्यामुळे बनवायचा आहे कारण की तुम्हाला पण समजावं की काय झालंय काय नाही नेमकं. तर मित्रांनो, ब्लॉग आज त्याच्यामुळे बनवतोय. तर भरपूर कमेंट एवढ्या बघितल्या, तर एकच कमेंट सारखं सारखं एकच कमेंट म्हणजे म्हणजे जास्त प्रमाणात म्हणजे होत्या थोड्याफार जास्त प्रमाणात ते कमेंट. तर ते कमेंट काय होत्या मी तुम्हाला सांगतो. तर ते फक्त कमेंट होत्या की दादा तुम्ही दोघंच फिरायला आलोत का? मी काही काही जणांना रिप्लाय पण दिला आहे, 2-3 जणांना. हां, दोघंच आलोत. तर कोण कोण म्हणलं तुमचं आईवर प्रेम नाही, तुम्ही आईला सोडून घरीच आलोत आणि असं तसं म्हणजे भरपूर काही असे बोललेत. कुणी त्यांचे व्हिडिओ बघू नका, आईला सोडून आलेत, आईला आणलं नाही याबारीस, आईला घेऊन यायला पाहिजे होतं, आईला का आणलं नाही दादा. भरपूर जण असे मला विचारत होते. तर सगळ्यांनी त्यांनी म्हणजे गैरसमज झालेला आहे. आईला तसं काय हे नाही, म्हणजे मी आईवर भरपूर प्रेम करतो, साक्षीवर जेवढं करतो तेवढंच आईवर पण करतोय. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे आईला कशामुळे नाही आणलं, तर आता आम्ही इकडे बघा रूममध्ये आहोत आणि आम्ही एवढ्या सकाळ सकाळी व्हिडिओ बनवतो. म्हणजे आता 7च वाजले असतील, तर 7 वाजता व्हिडिओ बनवतोय फक्त कारण तुमच्यामुळं, बरोबर आहे का साक्षी? पुन्हा तुला काल साक्षीनं पण 2-3 कमेंट वाचल्या. तर मी तुम्हाला एक कमेंट तुम्ही थंबनेलला पण बघितली असेल, वरीच मी लावली. तर वरी पण कमेंट तुम्ही बघू शकता की त्यांचा व्हिडिओ कोणी बघू नका यूट्यूबला जाऊन. आणि त्यांनी आईला घेऊन नाहीत आले, त्यांच्या आईवर थोडं पण प्रेम नाही राहिलेलं. तर अशा भरपूर त्यांनी 2-3 कमेंट केल्या होत्या त्या पण ताईंनी. आणि दुसऱ्या पण आल्या होत्या, आईला का नाही आणलं, अशा पण आल्या होत्या काही जण. पुन्हा म्हणजे तुम्ही दोघंच आलात का, दुसऱ्याला आणायचं की भावाला आहे. तर मित्रांनो, असा विषय झालेला आहे. तूच सांग साक्षी की कशामुळे नाही आलं, काय नाही झालं. हे आता साक्षी तुम्हाला सांगेल, मी काही सांगणार नाही. साक्षीच बोला थोडंफार. हाच नको, खरं आहे ते सांग. कशामुळे आईला नाही आणलं ते सांगा. आई स्वात- स्वाती आहे, हा. तिला आता 9वा महिना आहे म्हणून आईला ठेवलंय, लागत्या स्वातीपाशी कोणतं हां काम ही कराय म्हणून. हां. तर बघा तुम्ही, स्वातीला तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे कोणाला माहीत नाही असं म्हणून नाही. तर स्वाती प्रेग्नेंट आहे, बरोबर आहे का? हा. तर स्वाती प्रेग्नेंट असल्यामुळं आता तिला 9वा महिना लागते आता, बरोबर आहे का? तर मित्रांनो, डिलिव्हरी कधी पण होऊ शकते, तुम्हाला तर माहिती आहे. आता सध्या काय काय म्हणजे कोण कोण म्हणलेत की 7.5 महिन्यात पण होतंय डिलिव्हरी. तर त्याच्यामुळं आता आम्ही जर आलो समजा, आई, मी आणि हे, तर तिथं बारका भाऊ आहे आणि स्वाती आहे, त्यांनी काय समजेल का? समजेल का काय? नाही. तुम्ही पण कमेंट करा, आमचं काय चुकलं असेल तर मला सांगा कमेंट करून. आणि तसं काही विषय नाही म्हणजे आम्ही आईला तसं पण म्हणलेलं तर आईच म्हणली ना ग स्वातीपाशी मला आईला पण आई म्हणत होतं, आई चल. आईला तर म्हणजे मी आधी म्हणतो, सगळ्याच्या आधी आईला म्हणतो, कारण की आई आहे माझी तर सगळं आहे. माझं आईवर साक्षीवर सेम प्रेम आहे, म्हणजे असं काही नाही भावावर. असं मी कोणावर असं तुलना करत नाही. आणि मी म्हणजे असं काही करत नाही की बायको माझी चांगली, आई जरा हे, असं नाही विषय. मी प्रत्येक गोष्ट आणली, साडी जर आणली तर दोघीला पण आणतो का नाही, खायला आणलं तर दोघीला आणतो. असं कधीच होणार नाही की बायकोला असं आणलं वा आणि आईला नाही दिलं, बायकोला गपचून दिलं, असं कधीच नाही. आई पण आणि साक्षी पण, मी पहिले सारखं म्हणतो आणि इथून पुढे पण म्हणणार, आई आणि साक्षी माझ्यासाठी सगळं आहेत. म्हणजे माझं साक्षी बायकोलाच घेऊन आलो, तुम्हाला वाटत असेल बायकोला घेऊन आला, आईला आता आणलं नाही, लग्न झाले असं विसरला, असं तसं. म्हणजे मला 2-4 कमेंट एक ताईने केल्या होत्या, पण त्या ताईला सांगतो, म्हणजे मला काही राग आला नाही तुमच्या कमेंटचा, तुमचं पण बरोबर आहे. आईला नाही आणलं तर मला राग आलेला नाही. आईला मला पण आणू वाटत होतं आणि आईला काय, आई काय म्हणजे हे करणार नव्हती का, मला काय वजह होतं का, म्हणजे आपली जन्म दिला त्या आईनं. आणि त्या आईचं आणि साक्षीनं पण विचारलंय आईला, माझ्या आधी साक्षीनं विचारलंय. काय म्हणली आई सांग? आई म्हणली नको मला स्वातीपाशीच बसायचं. हां, स्वातीपाशी लागते म्हणली, माणूस काय झालं दुखायला ही. तर स्वातीच्या मागं पण तुम्ही जावा फिरून या.
हा म्हणली या म्हणली सावकाशच्या व्हिडिओमध्ये पण आहे त्या ब्लॉगमध्ये की दमानी दादा आणि साक्षी तर सगळ्यांना गैरसमज झाला तसं काही विषय नाही. आईच म्हणली की मागं तुम्हाला माहिती आहे स्वातीचं पोट दुखत होतं स्वातीचं, तर आई म्हणली आता नको स्वातीला कधी काही दुखलं तर कोणी नाही सोबत. मग बारका भाऊ काय दुखतंय सारखं. हा 9व्या महिन्यामध्ये दुखत असते. मग बारके भावाला तर काय एवढा अनुभव नाही तुम्हाला माहिती आहे, बारका भाव अजून एवढं हे नाही, तर त्याच्यामुळं म्हणलं आई तसं म्हणल्यावर मी पण म्हणलं आईला मग राहाई आपण दुसऱ्या वेळेस जाऊ फिरायला. आम्ही म्हणजे स्वाती ही सगळीच पण आमची फॅमिली सगळी जाणार आम्ही, बरोबर आहे का? तर तसं कोणाला वाईट वाटून घेऊ नका. नका. गेल्या वारी आम्ही कसं गोव्याला गेलतो समजा फॅमिली, तेव्हा काही अडचण नव्हती. आता अडचण आहे म्हणून आम्ही दोघं चाललो. हा आणि आम्हाला पण कारण की भरपूर बोर होत होता घरी, त्याच्यामुळे आम्ही आलोच ना. म्हणलं थोडंफार फिरावं घरी, रोज रोज मला म्हणजे असं बोर व्हायला. साक्षीला म्हणजे मला नाही, मी साक्षीला थांबू वाटत नव्हतं. साक्षी माझी सारखं फिरायला चला. मी इंस्टावर पण व्हिडिओ टाकला होता 50,000 लाईक करा, तर लाईक तर काही केलं नाहीत तुम्ही, पण भरपूर जण म्हणले की दादा लाईक नाही आल्या तरी साक्षीला फिरायला नाही. तर मी व्हिडिओची वाट पण बघितली नाही लाईकची, पण डायरेक्ट मी साक्षीला फिरायला आलो. असं आई पण म्हणली आण फिरून एकदा, काय असतं एकदा नाद असते फिरायचा थोडंफार, तर आणा फिरून. मी पण मग म्हणलं चल जाऊन येऊ. तेवढंच आईला पण म्हणलं होतं, मला पण सोडून वाटत नाही ना आईला, पण आई म्हणजे आईमध्ये माझ्यामध्ये असं हे नाही कधी कोणत्या गोष्टीला. आईला आणि साक्षीला मी तेवढंच प्रेम करतो, दोघीला पण जे काय आणतो ते मी दोघीला पण देतो, सगळं हे करतो. तर काळजी घेऊ नका. आता आम्ही इथे रूम केलेली आहे, तर भरपूर जणांचं प्रेम भेटलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये आलो होतो आम्ही, तर सगळ्यांच्या कमेंट बघितल्या, तर भरपूर सगळ्यांनी थँक्यू, धन्यवाद. तुमच्या इंस्टावर व्हिडिओ आमचे बघितले, तर कमेंट केले आम्ही दादा इथले आहोत. तर खरंच मनापासून सगळ्यांचं अभिनंदन, थँक्यू मनापासून. असंच प्रेम करत राहा आमच्या जोडीवर. आणि साक्षीचे व्हिडिओ कोणाकोणाला आवडतात एकदा कमेंट करून सांगा. आणि आमचा ब्लॉग हे आता कंटिन्यू तुम्हाला बोललोय मी, म्हणजे आता फिरायला आलो तर कंटिन्यू चालू राहणार आहेत, तर बघायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. आणि तसं काही गैरसमज करून घेऊ नका की आईला आणलं नाही काय नाही. आई आहे तर मी आहे तर साक्षी आहे, म्हणजे आम्ही हे दोघी आहेत तर माझ्यासाठी, नाही तर मला काय तुम्हाला माहिती आहे. तर साक्षी सांग, मी कधी कुणाला तुला किंवा आईला कधी काय हे केलं का? सांग. काय नाही खरं म्हणजे काहीच नाही, आम्ही दोघी सेम आहोत. हा दोघी पण सेम माझ्यासाठी. असं काय नाही की आई भारी साक्षी भारी असं कोण नाही, दोघी माझ्यासाठी चांगल्या. तर कमेंट करा, ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि ज्यांना कोणाला वाईट वाटलं तर ताई तुमचा काय मला राग आलेला नाही, तुम्ही बरोबर बोललात. तर धन्यवाद, थँक्यू, बाय बाय. आता आम्ही जाणार आहोत नवीन ठिकाणी, तर दुसरा ब्लॉग बघायला विसरू नका. दुसरा. हां आणि चला बाय बाय.